भाजपचे निष्ठावंत चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज। मी माझे एक पोस्ट होती मध्ये निष्ठेची विष्ठा झाल्या ती आज मला साक्षात विट्यामध्ये अनुभव मिळाली आणि ह्याला कारण आहेत फक्त आमच्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील। निष्ठावंताला ह्या पद्धतीनं जर तुमची वागणूक असेल आज त्या माणसानं काय करायचं, का विचार केला नाही तुम्ही? आम्ही जे आयात बीजेपी मध्ये आहेत त्यांची आम्ही सतरंजा उचलणार नाही, तीच आमची भूमिका राहणार आहे। आम्ही नाही उचलणार, का उचलू? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। विट्याचे माजी नगरसेवक आणि भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते अनिल बाबर यांना आज भाजप सोडून बाहेर पडावं लागल्यानं भाजपच्या निष्ठावंतांच्यात नाराजी आहे। अनिल बाबर यांना ठरवून डावलण्यात आले असून याला मंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत असा आरोप भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रशांत राठोड यांनी वज्रधारीशी बोलताना केला। विटा पालिका निवडणुकीत जुनी निष्ठावंत भाजपा आणि नवीन भाजपा असा संघर्ष होण्याची चिन्हे अटळ आहेत। भाजपचे कार्यकर्ते किशोर डोंबे यांनीही भाजपाने एबी फॉर्म दिला नाही, पक्षाने त्यांनाही डावलल्याने त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी केली आहे। अनिल बाबर यांना पक्षाकडून डावलल्याने निष्ठावंतांच्यात नाराजी दिसून येत आहे। हा सगळा प्रकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना थांबवता आला नाही काय, असाही सवाल यावेळी प्रशांत राठोड यांनी केला आहे। आजची घटना जी झाली विट्यामध्ये नगरपालिकेचं जे 2020 निवडणूक लागली होती याच्यामध्ये अनिल अप्पांना कसं असते, एखादा खडा तांदळामध्ये त्या तांदळापेक्षा मोठा आणि वेगळ्या कलरचा असला काढून टाकला जातो, असं अप्पांच्या बाबतीत झालं। तसं त्या त्रासदायक आहे, म्हणजे मूळ बीजेपीतली जी लोक आहेत किंवा जी मोदीवर प्रेम करणारी, CMवर नव्हे मोदीवर प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांना ते सहन नाही झालं। आता बऱ्याच गोष्टी आम्ही अप्पांचा जो मध्ये निर्णय झाला की आपण असंच आहे आणि पाटील गटाबरोबर आपण ह्या पद्धतीनं करणार आहे, ह्या पद्धतीने जाणार आहे, आपण आम्हाला सांगितलं होतं, त्याची भूमिका स्पष्ट झाली, पण ती खूप लवकर झाली होती। जरा त्याला आमचं असं मत होतं की जर आपण थांबावं, शेवटच्या टप्प्यात निर्णय घ्यायला पाहिजे, पण आता ते ज्येष्ठ असल्यामुळे आम्ही त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही हे करा, आम्ही सल्ला देणं चुकीचं आहे, आम्ही सामान्य नागरिक आहे। तो विषय झाला, त्यानंतर वैयक्तिक माझा अप्पांचा 1.5-2 महिन्यामध्ये संपर्क नाही आहे, परवा एक फोन झाला तर। आणि आजच्या घटनेनं मात्र आम्ही खूप व्यथित आहोत आणि दोष द्याचा आम्ही जे आता भाजपमध्ये आले त्यांना बिलकुल देत नाही, त्याचा काही संबंध येत नाही। कारण काय झाले, समजा माझं किराणा दुकान आहे, छोटा गाडा आहे, मी आपल्या कष्टानं सगळं बिस्किट पुढं भरतोय, चॉकलेट भरतोय, गिराईक छान करतोय, माझं कस्टमर मी वाढवतोय, माझा प्रामाणिकपणा आहे, मार्जिन पण लिमिट ठेवले। काही दिवसांनी मी 3 मजली इमारत केली, मग मला लागले की किंवा वाटलं की बाबा नाही एक पार्टनर घ्यावा, पार्टनर घेतला, त्यानंतर त्याला जरा गल्ल्यावर बसवल्यानंतर त्या पार्टनरनंच आपल्याला त्या गल्ल्यावर हटवणं आणि ती इमारत करताना जे दुःख आहे हे प्रत्येकाला अशी एक भावना आहे। पण विषय असा राहतोय, एवढं होऊन आज ह्या ज्या सगळ्या घडामोडी घडलेत, मी जाणीवपूर्वक बोलतोय आणि कायमस्वरूपी ह्या गोष्टी बोलत राहणार। विट्यामधले ज्या आज चुका झालेत, विट्यामध्ये जे आज घडलंय राजकीय क्षेत्रामध्ये, मी माझी एक पोस्ट होती मध्ये निष्ठेची विष्ठा झाल्या ती आज मला साक्षात विट्यामध्ये अनुभव मिळाली आणि ह्याला कारण आहेत फक्त आमच्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील। तुम्ही अंत बघताय, जयश्रीताई पाटलांना घेतला, आम्ही गप होतो। बऱ्याच गोष्टी आहेत, मध्ये अनिल पाटील सोडून गेले तरी आम्ही गप होतो। इस्लामपूरचे निशिकांत दादा बीजेपीनं बाहेर पडले,
काही भूमिका तुम्ही घेणं झालाय. अहो, ज्यांनी निष्ठावंतानं आज तुमचा पक्ष जपला, वाढवला, केला, सगळ्या गोष्टीवर भांडलं. आम्ही आमच्या व्यवसायावर प्रत्येकाने गदा आलेत. वाचतो बघा, BJP वाल्यांचे जर तुम्ही बघितलं, आमचं आंधळ प्रेम असेल मोदीवर आणि राहणार, कारण त्यांचं देशावर जर आंधळ प्रेम देशाबद्दल असेल तर आमचं का नसून असणार आमचंही. आज आमचा कुटुंब, प्रपंच, व्यवसाय सगळं आम्ही देशधडीला लावून आम्ही 365 दिवस रात्रंदिवस काम करत असतो. आणि अशा घटना एक निष्ठावंताला ह्या पद्धतीनं जर तुमची वागणूक असेल, आज त्या माणसानं काय करायचं, का विचार केला नाही तुम्ही? अहो, 2 मिनिटात तुम्ही काही गोष्टी असंच हँडल करता. मग तुमच्याकडे हँडल झालं नाही का? तुमच्या दादा, मला प्रश्न आहे तुमच्या विचारायचा आहे का, तुमच्या हातातनं BJPची सत्ता घेतलेली आहे का? पक्षाची सत्ता कोणी काढून घेतल्या का? CM ह्या गोष्टी काय बोलत नाहीत. सगळ्याच गोष्टी प्रत्येक ठिकाणी गळचेपी चालली आहे आणि किती दिवस सहन करणार आहे. मी मध्ये एक विषय तुम्हाला सांगितलं सगळ्यांना, जसं सोलापूरमध्ये घडलं की मूळ BJP कार्यकर्त्यांनी ठरवलं, उपोषण पण केलं की आम्ही जे आयात BJPमध्ये आहेत त्यांची आम्ही सतरंजा उचलणार नाही, तीच आमची भूमिका राहणार आहे, आम्ही नाही उचलणार. का उचलू? अहो, तुम्ही ज्या वेळेला वेळ येते तेव्हा गॅस सिलेंडर भागला म्हणून टाकता, VMच्या नावानं बोंब मारता. मग आम्ही कसं काय तुम्हाला आमच्या सामावून घेऊ? निष्ठा म्हणून काहीतरी पाहिजे, देशाची प्रती म्हणून काहीतरी पाहिजे. सगळ्या गोष्टीला विरोध. आणि आज आप्पासारख्या माणसाचा बळी दिला जातोय. आज आप्पांचं जर कार्य बघितलं, सगळ्या विटाकरांना माहित आहे, तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहित आहे. तो माणूस जे काय कमवतो त्यातलं 15-20% वर्षाला खर्च करतो. छत्र्या असतील, चपला असतील, कित्येक लोकांचे वाढदिवस असतील, गोरगरिबांना आता बघितलं तर नॉनव्हेज पासून शाकाहारी मांसाहारी जेवढ्या सगळ्या सुविधा करतोय तो माणूस. छत्र्यापासून सगळ्या देतोय. कोणी पदरमोड करत नाही, हा माणूस करतोय. कमवत असेल त्यांच्या काही गोष्टींना तो व्यवसाय स्वरूपात कमवत असेल, पण दानत आहे हो. तर विटेकरांना एक विनंती आहे माझी, याचा तुम्ही योग्य न्याय करावा. अनिल अप्पा काही गोष्टी चुकल्या असेल आणि अप्पा माझ्याकडून पण काही चुकलं असेल तर माफ करावं. पण कसं आहे, कॅन्डिडेट शिवाय तुम्ही काय करू शकत नाही हे तुम्हाला ह्या वेळेला कळालं असेल. अप्पा ग्राउंडला या. तुमचं काय झालं, तुम्ही ऑफिसमध्ये बसून, म्हणजे तुमच्यावर काय आरोप आहेत माझे, तुम्ही ऑफिसमध्ये बसून जी 4 माणसं सांगतात तुम्ही त्याचं ऐकत गेला हो. ग्राउंडला जी लोक फिरतात त्यांचं जर मतं घेतली असती तर आज ही चुकी झाली नसती. अप्पा, माझा पण तुम्हाला शब्द होता की अप्पा आपण थांबू, शेवटचा निर्णय घेऊ. परवा पण मी तुम्हाला फोन केल्यानंतर म्हणतो अप्पा एकदा विचार करा. ह्याच्यापेक्षा आम्ही जास्त काय बोलू? आमची शेवटी मर्यादा छोटी अप्पा. आम्ही कसं आहे, छोट्या तोंडी मोठा घास घेऊ शकत नाही. पण वेदना आहेत, ज्या तुम्हाला वेदना आहेत त्या पण आम्हाला आहेत. पण याच्यामुळे मी सगळा जो दोष देतोय, आक्षेप ज्या गोष्टीचा घेतोय, फक्त याला एकच, चंद्रकांत दादा पाटील हाच विषय आहे.